या 15 दिवसामध्ये बाजारभाव काय अंदाज आहे? अहो आम्ही डाऊनच्या पोझिशन मध्ये बसलोय. ते तुम्ही म्हणजे बाकीचे मार्केट, आम्ही म्हणजे व्यापारी म्हणजे डाऊन करण्याच्या पोझिशन मध्ये. डाऊन करण्याने डाऊन व्हायला पाहिजे. वर कलकत्ताला जाऊन आलो मी, ओडिशाला जाऊन आलो, 4-5 दिवस नव्हतो इथं. हा हा हा. तिथं भाव नाहीये मालाला. होय. सोलापूर मार्केट ज्या रेट मध्ये विकताय ना, त्या रेट मध्ये कलकत्तामध्ये विकायला लागलाय माल. अच्छा. हा हा. त्यामुळे आमची लोडिंग थांबली आहे आता. आम्ही म्हणजे जे लांबचे लोडर जे आहेत ना, हा. त्यांनी थांबवली आहे आता ती लोडिंग. अच्छा अच्छा अच्छा. नॉर्थ मध्ये डाऊन पोझिशन जास्त आहे, साऊथ पण एवढं काही खास नाही आहे. हा. मग आमच्या हिशोबाने डाऊन व्हायला पाहिजे गेल्या आठवड्यातच. होय. पण झालं नाही डाऊन. उलटा वाढला. हम्म मी तुम्हाला म्हटलं होतं ना मध्ये की बाजारभाव वाढतील म्हणून, तुम्ही म्हटलं 2000च्या खाली येतील म्हणले होते. अहो आताही ना 2025च्या आतमध्ये असायला पाहिजे मार्केट. होय. तरच व्यापाऱ्यांना परवडणार आहे. परंतु शेतकऱ्यांना परवडाव की. शेतकरीला काय 10 रुपयाला पण परवडत आहे, 12ला पण परवडत आहे. शेतकरी माल पिकवत आहे. नाही हो, असं आहे कसं? अहो 2 रुपये किलो पण कांदा विकताय माहिती आहे का तुम्हाला? एक वेळ येते तुम्हाला. आता किती वर्ष झाले कांद्यामध्ये आहे तुम्ही? नाही ते खरं आहे 2 रुपयाने, पण आता खर्च जास्त झालाय. हवामानचं जे हे आहे सध्याला, बदलता हवामान, रोगराई, तुम्ही प्रत्यक्षात प्लॉटवर जाऊन बघितलं ना तर अक्षरशः शेतकऱ्यांचे हाल होतोय. पहिला एक फवारणी करत होतो, आता 3-3 फवारणी केल्यावर रोगराई आटोक्यात नाही. थ्रिप्सचे अटॅक भरपूर आहे. या वर्षी ना 2-2, 3-3 वेळा 50-50 किलो बियाणे रोपासाठी तयार केले होते. सगळं जळून गेलेलं आहे. आणि यावर्षी जो उन्हाळी कांद्याची जी लागवड आहे ना, अजून दिवसेंदिवस त्याच्यावर परिणाम होतोय. अशा सगळ्या गोष्टी होत असताना जर बाजारभाव कमी भेटत असेल तर एक प्रकारे शेतकऱ्यावर अन्यायच आहे. तुम्हाला एक सांगतोय का? बोला बोला. कच्चा माल जे असतंय ना, मागणी आणि पुरवठ्यावर आधारित होतो. हो बरोबर आहे. कच्च्या मालाचा फिक्स रेट नसतो. मागणी वाढली, माल कमी आहे, रेट वाढतो. मागणी कमी झाली, माल जास्त आहे, रेट पडतो. काय आता गुजरातचा कांदा चालू आहे, पुण्याचा कांदा चालू आहे, चाकणचा कांदा चालू आहे, अहमदनगरचा चालू आहे, नाशिकचा चालू आहे. या सर्व ठिकाणचा कांदा चालू आहे. मग हे आता काही दिवसानंतर जे आहे ना, पश्चिम बंगालचा कांदा चालू होतो, बिहार आणि पश्चिम बंगालचा. मग आपला माल जी जास्त जातो ना, नॉर्थला जातो. नॉर्थला म्हणजे जर ओडिसा म्हणा, तुमचं पश्चिम बंगाल म्हणा, बिहार म्हणा, तिथं जी बारीक माल असतंय ना, ते जास्त जात आहे. तिथला स्वतःचा कांदा तिने जेव्हा त्यांचं यायला लागलाय मार्केटमध्ये, तर ते आपला माल कशाला मागवतील? अच्छा, म्हणजे आता तुमच्या मते अजून बाजारभाव पडला पाहिजे. पडला म्हणजे मागच्या आठवड्यातच पडायला पाहिजे. पण हे आता तग धरून काय माहित आहे का, खंडाळी म्हणून एरिया आहे. या खंडाळीचा कांदा आपल्याकडे वळण्यासाठी हे जी 4000, 3500, 3800, 3300, 3400 हे फक्त तिथले शेतकऱ्यांना आपल्या दुकानावर आणून माल टाकून देण्यासाठी हे 4-4 हजार, 3500 भाव निघायला लागलेत. हे सर्व फॉल्स भाव आहे. ते 4000, 3800 तुम्ही खुश व्हायला लागलाय. 3800 आला, 3500 झालं, 4000 झालं. आज लाईव्ह बघितलं, लाईव्ह होतं तिथलं एक चॅनल आहे, लाईव्ह बघितलं 3600-3700 रुपये बाजारभाव. कसं काय? तिने पण मागवा लागले. त्यांच्यावर गिराक नको का? आता मला सांगा, बाजारभाव काय राहावं आता फेब्रुवारी महिन्यामध्ये काय राहतील अंदाजे? आमच्या हिशोबाने जर आवक अशीच 250 जरी राहिली फक्त, तर 2000 ते 3000च्या आत. 3000च्या वर म्हणजे सर्व फॉल्स. 250 ते 350, 250 ते 350 पर्यंत आवक होईल. 250 ते जाणार नाही. 250 ते 350 मध्येच चालत राहील. कधी 300 होईल, कधी 290 होईल, कधी. आणि बाजारभाव 2000 ते 3000च्या दरम्यान असायला पाहिजे माझ्या हिशोबाने, व्हायला पाहिजे. खरा बाजारभाव आहे, खरा बाजारभाव. हे खरा बाजारभाव ना 2000 ते 3000 दरम्यान. 2000 ते 3000 पर्यंत राहायला पाहिजे. मागच्या शनिवारी लास्ट गाडी लोड केली आम्ही. या पूर्ण आठवड्यात गाडी लोड केली नाही आम्ही एक पण. रोज 3-4 गाड्या लोड असतात. म्हणजे या आठवड्यात जवळपास 15 गाड्या लोड केली नाही आम्ही अजूनपर्यंत. आमच्याकडे भाव, आम्ही जे भाव सांगतोय ना, त्या भावामध्ये कोणी घ्यायला तयारच नाही माल. अच्छा 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 अच्छा.